फूट जोड गर्दी छोड या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेब, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील साहेब, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या सदस्य ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, याशिवाय महाराष्ट्रातील किंबहुना विदर्भातील सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सगळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यासहित विशेषतः विदर्भातल्या, पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील होणार आहेत। दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कामठीच्या पदयात्रेला सुरुवात होईल आणि बरोबर 1 वाजता ही रॅली सभास्थळी सुरू होईल आणि या रॅलीला कामठी इथेच का सुरू करण्यात आलं किंवा कामठीपासून का सुरुवात करण्यात आली याबाबत एक विशेष बाब अशी आहे की हा राज्यस्तरीय मेळावा आहे आणि प्रदेश काँग्रेसने हा निर्णय कामठीला याच्यासाठी घेतला की आमचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचं जे प्रकरण, निवडणूक आयोगाच्या सगळ्या भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं बाहेर काढली, पहिलं प्रकरण आहे महाराष्ट्रातल्या कामठी विधानसभा मतदारसंघाचं आणि तिथून मग एक एक वोट चोरी खुलत गेली, मग ती कर्नाटकची असो की बाकी ठिकाणची असो। तर त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलं, आमचा तर आरोप आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांना टार्गेट करून हे घडवण्यात आलं। तर या सगळ्या गोष्टी जनजागृतीसाठी हा निषेध मेळावा 1 तारखेला आयोजित आहे, 3 सप्टेंबरला कामठीला आयोजित आहे। याबाबत बाकी सर्व कारण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसकडे ही संपूर्ण जबाबदारी प्रदेश काँग्रेसने दिली आहे। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नेते आमचे सुनील केदार साहेब, खासदार बर्वे साहेब, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुडदे साहेब, आमदार अभिजित बंजारी साहेब, राजेंद्र मोळक साहेब, किशोर कनेरे साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस साहेब, सन्माननीय सुरेश भोयर साहेब, त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। याशिवाय याच ठिकाणी उपस्थित अभिजित सपकाळजी, शकूर नागानीजी, कुंदा राऊतजी, प्रकाश वसूजी, याज्ञवल्क जिचकर, विजय सराडकर, युथ काँग्रेस आणि जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष निखिलेश कानेरे, अनुराग भोयर हे या ठिकाणी उपस्थित आहे। याबाबत आता बाकी सविस्तर आमचे नेते सन्माननीय सुनील केदार साहेब सांगतील। सुरू करा पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज, आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जातील तर ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात। ही वस्तुस्थिती ह्या स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहीलच, हे काय आपल्याला विसरता येणार नाही। पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे। सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे
कोणी आंदोलनामध्ये दिलं नाही, कोणी उपकार केला नाही, कोणी काही सबसिडी वाटली नाही, कोणी काहीतरी रेवडी वाटली नाही, कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठे काही प्रलोभन दिलं नाही. संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये जी भाषणं आपण सगळ्यांनी ऐकले, सगळ्या पक्षाच्या आणि सगळ्या विचारधाराचे, तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचा अधिकार काय आहे. आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधीचा विचार घेऊन 3 तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतो आहे. प्रदेशाध्यक्ष येणार, त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकारवाण्यानं माननीय प्रदेशाध्यक्षच तिथेच आपल्याला सांगतील. पण एवढं गोष्ट नक्की खरी की हा आता आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही, उत्तरे द्यावंच लागेल. कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे, कोणी आंदोलनात दिला नाही, कोणी आपल्याला उपकार केला नाही, कोणी हे समजू नये की आमच्या पुरता नाही, आमचं काय घेणं देणं आहे. मग तो कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो, प्रशासनातला असो, त्या ठिकाणी असलेला शेतकरी वर्ग असो, शाळेत जाणारा विद्यार्थी असो, काम करणारा असलेला एक्झिक्युटिव्ह असो, की आमचे पत्रकार बंधू असो, की त्यांचे असलेले मालक लोक असो, हा सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत अधिकार आहे. आणि तोच अधिकार या देशातील लोकाला त्याचा कोणी हिरावून घेता कामा नये, चोरून घेता कामा नये. ही प्रबळ भूमिका पुनश्च देशाला संविधानाच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका, दृष्टिकोन आणि संकल्प करणारा राहुल गांधीचा आवाज आपल्याला आम्ही 3 तारखेपासून महाराष्ट्रात सुरू करतो. मतचोरीचा आरोप राहुल गांधींनी घेतला, पण निवडणूक आयोगाने त्याला गंभीरतेने घेतलं नाही आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आपण म्हणता गोष्ट बरोबर आहे. निवडणूक आयोगाने गंभीरतेने का घेतला नाही हे मी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःच लक्षात आलं असेल की नेमकं पाणी कुठं मुरतं आहे म्हणून. आणि मला असं वाटतं की ती प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर आणि पूर्ण देशाने पाहिल्यानंतर या गोष्टीवर उत्तर देणं हे आपल्या आपच ते उत्तर आहे त्यांची प्रेस कॉन्फरन्स. आणि मला वाटतं की प्रश्न तिथे मोकळा झाला आहे. आणि 300 खासदार लोकातनं निवडून आलेले त्यांना न भेटणं ही प्रशासनाची समजा त्या ठिकाणी एक प्रकारची भूमिका असेल, तर ती भूमिका त्यांचा तो असलेला दृष्टिकोन हा लोकशाहीला प्रेरक आहे की घातक आहे हे आपण सगळ्यांनीच या देशातील सर्वसामान्य माणसाला समजून घेतलं पाहिजे. साहेब सावलेच्या पराभवाकडे कसं पाहता नाही? मुळात साहेब रामटेकचं जे वातावरण होतं ते सगळं तुमच्या बाजूने असता तो विजय कसा काय निसटला? माझी तुम्हाला एवढंच विनंती आहे की त्यासाठी आपण यावा. तिथं आम्ही आपल्याला निमंत्रित करतो. दिवसभरच्या फुरसतीत तिथं सगळ्या गोष्टी सांगू. पण आज आम्ही एका विषयाला धरून आहे, तो विषय सगळ्यांचाच आहे, म्हणजे आमचाच नाही. उद्या आपलासुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस. उद्या एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस पत्रकार लोकांना सुद्धा आपला विषय मांडायचा असला तर त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. लोकशाहीमध्ये आवाज ऐकला गेला पाहिजे. लोकशाहीमध्ये मतं ऐकून घेतली पाहिजे. अडेमूटपणा नसावा. आणि हे निवड तुमच्यासाठीच नाही, आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. उद्या शेतमजूर म्हणा की त्या ठिकाणी असलेले शाळेत जाणारे विद्यार्थी जरी उद्या म्हटलं, समजा एखाद्या विद्यार्थ्याने म्हटलं की आम्हाला शाळेत जाण्याची बस इतक्या वाजता पाहिजे असतं, तो त्यांचा आवाज ऐकला की पाहिजे की नाही ऐकला पाहिजे? ऐकला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे प्रश्न मांडण्याचा. मग त्या भूमिकेतनं त्या दृष्टिकोनातून आपण ह्या आंदोलनाकडे याच्याकडे आपण लक्ष करावं अशी आपल्याला विनंती. आणि त्याच्याबद्दल आपल्याला माननीय प्रफुल्ल गुडदे पाटील सांगतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा जो मुद्दा घेतला की संपूर्ण देशभरामध्ये वोट चोरी होऊन राहिली, त्याची उदाहरणं राहुलजींनी सर्व देशापुढे मांडले. त्यामुळे निर्णय असा झाला आहे की पूर्ण राज्यामध्ये मेळावा राज्यस्तरीय व्हावा आणि त्यानंतर विभागावर मेळावे प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे. त्यातला सुरुवात म्हणून पहिला राज्यस्तरीयचा हा मेळावा आहे. यामध्ये प्रमुख पदाधिकारी आणि मुख्यत्वे पूर्व विदर्भातले कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा.
उद्या वर्तमानपत्रामध्ये आलं पाहिजे ना.